रामकृष्ण हरी. हे बघा, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. आज आपण बनवणार आहे सुकटीची मिरची. इथं मी 1 वाटी सुकट घेतलेली आहे. मिरच्या चिरून घेतल्यात, टमॅटो घेतला आहे, कोथिंबीर घेतली आणि कांदा चिरून घेतलेला आहे. अगदी छोटा हिरवे मोठा नाही आहे. आणि तरी मी इथं लागणारे मसाले बी घेतलेले आहेत. तुम्हाला वाटलं तर मसाले टाका किंवा नका टाकू, कारण की मिरच्या तिखट नसल्या की आपण टाकतोच आहे थोडासा मसाला. इथं मी सुकट वाटीत ताटात ओतून घेतलेली आहे बघा. आता गॅस पेटवला आहे, त्याच्यावर मी कढई ठेवलेली आहे. कढई आपली तापून द्यायची बघा मस्तपैकी, म्हणजे जास्त बी नाही तापवायची, अगदी मापात, की आपली सुकट जळाली नाही पाहिजे. अशा पद्धतीने कढई तापवायची. आता ही सुकट आपल्याला भाजून घ्यायची बघा. आणि सुकटीची मिरची म्हणजे खरंच तोंडाला चव येणाऱ्या जुगी असते. तोंडाला अगदी चव येते वेगळ्या. हो का, आपली पूर्ण भाजून झालेली आहे. मी आता कढईत तेल ओतलेलं आहे. तेल तापस्तोपर्यंत आपण पूर्व तयारी करून घेऊया. तोपर्यंत आपण ह्याच्यात कांदा परताय टाकूया बघा. कांदा मिरच्या ह्या दोन्ही टाकून द्यायचं आणि दोन्ही मस्तपैकी अगदी परतून घ्यायचे आपल्याला. आणि कांदा असा आपला पूर्ण हे झाला पाहिजे. हो का, सुकट आपण निसून घेऊया आणि ती व्यवस्थित अगदी धुवून घ्यायची. धुवून म्हणजे पूर्ण असं त्याच्यात खडे वगैरे असले की ते सुद्धा निघतात. अशी निथळून म्हणतात ना, पाणी टाकून अशी वैचून घ्यायची एकदम. कांदा मस्तपैकी परतला आहे बघा आपला. आता आपण त्याच्यात टॅमॅटो बी टाकून देऊया. टॅमॅटो बी अगदी मस्तपैकी हलवून घेऊया, परतून घेऊया. टॅमॅटो चांगला शिजला पाहिजे. टॅमॅटोने एक वेगळीच चव येते. आणि हो का, इथं मी सुके मसाले घेतलेत, मीठ घेतलेलं आहे. हे संपूर्ण मी टाकते त्याच्यात. म्हणजे कसं आहे, थोडीशी मिरची तिखट असली तरी खूप छान लागते, म्हणजे चव येते तिने तोंडाला. हे का, हे पूर्ण मी हलवून टाकले. आणि आपल्याला अजिबात पाणी वगैरे यूज करायचं नाही आहे. एक थेंब बी पाण्याचा टाकायचा नाही. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी. आणि आता ही सुकट आपण टाकून देऊया त्याच्यात. स्वच्छ अगदी 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता ही संपूर्ण आपण हलवूया बघा. संपूर्ण मिक्स करून घेऊया बघा. आणि अगदी वाफेवत झाली पाहिजे ती. अशा पद्धतीने आपल्याला करायची. अजूनही थोडी कोथिंबीर ह्याच्यात टाकलेली आहे बघा वरून. कोथिंबीर तुमच्याकडे असली किंवा नसली तर टाकू नका, आणि असली तर नक्कीच टाका. आणि सुकटीच्या मिरचीला कसं आहे, त्याला कांदा हा जास्त लागतोच. तुम्ही जेवढा कांदा घालसाल तेवढी सुकट तुमची खूप छान लागते, चवदार लागते. आणि कांद्याने एक खूप म्हणजे चव येते बघा. आता याच्यावर झाकण ठेवलं. आपला गॅस आपण बारीक केलेला आहे आणि झाकण ठेवून दिलेलं आहे बघा. आता बघूया आपण, एकदा हलवूया तिला बघा. हे बघा, आपली सुकट तर होत आलेली आहे. पण एकदा संपूर्ण मिक्स करूया तिला चांगली. हे बघा, आपली सुकट रेडी झालेली आहे बघा. मैत्रिणी, कशी वाटते आपल्याला सुकटीची ही मिरची? वाटते ना छान? अगदी छोटासा व्हिडिओ, जास्त मोठा नाही, आणि झटपट होणारी रेसिपी ही. अगदी घाईच्या टायमिंगला खूप पटकनी होती. कशी वाटते तुम्हाला ही सुकट माझी? चटणी, सुकटीची चटणी किती अप्रतिम लागते माणसाला. अर्धीच्या ऐवजी अख्खी भाकर माणूस खातं. कशी वाटते?
नक्की मला सांगा. चला मग उद्या भेटूया असंच नवीन एक व्हिडिओ घेऊन. बाय.